नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टिक्कर मराठी सरळ सेवा या YouTube चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुमच्यासाठी पुन्हा एक महत्त्वाची आणि मोठी बातमी मी घेऊन आलेली आहे. पुन्हा तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे गव्हर्नमेंट जॉब पूर्ण करण्याचं. आता बऱ्याच दिवसांपासून चालू आहे की तलाठी भरती येणार आहे, तलाठी भरती येणार आहे. किती तलाठी भरतीची जागा येणार आहे किंवा किती जागा रिक्त आहे, तर त्यापैकी आज माझ्या समोर आलेलं आहे की एकूण किती रिक्त जागा आहेत. तर आपण त्या जिल्ह्यानुसार म्हणू शकता किंवा विभागानुसार आपल्याकडे तलाठ्यांची किती जागा रिक्त आहेत किंवा किती पद रिक्त आहेत हे आपल्याकडे आलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये राज्यातील महसूल विभाग निहाय मंडळ अधिकारी व तलाठी यांची संख्या दर्शवणारा विभागनीय तपशील आपण पाहणार आहोत. जर आपण बघितलं व्यवस्थित तर आपला जो कोकण विभाग आहे त्या कोकण विभागामध्ये तलाठीच्या एकूण जागा रिक्त आहेत टोटल 1995. पुणे विभागामध्ये तलाठीच्या 3146 जागा रिक्त आहेत. नागपूर विभागामध्ये 2149 जागा रिक्त आहेत. बरोबर, विभागानुसार जागा दिलेल्या आहेत आपल्याला त्यासाठी. त्याच्यानंतर आपण बघूयात, त्याच्यानंतर आहे आपला नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये एकूण जागा रिक्त आहे 2807. बरोबर, अमरावती विभागात मिळून एकूण 2432 जागा रिक्त आहेत. तर आपलं छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण 3218 जागा रिक्त आहेत. तर विभागानुसार जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागामध्ये जास्त पद रिक्त आहेत आपली तलाठी भरतीची. जर एकूण सगळं बघितलं तर तलाठी भरतीचे टोटल 15,747 म्हणजे 15,000 पेक्षा जास्त पद रिक्त आहेत. तर आपले जे मंडळ अधिकारी आहेत त्यांची 2,625 पदे रिक्त आहेत. बरोबर, आजची जर आपण कात्रण बघितलं किंवा जाहिरात बघितली तर त्याच्यामध्ये पण एका पेपरमध्ये आलं आहे राज्यातील अनेक गावांना तलाठ्यांची प्रतीक्षा, कारण 15,000 पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. सोलापूरचा आहे कात्रण. त्यामुळे मला असं वाटतं जर हा सगळा आढावा येत आहे याचा अर्थ काही दिवसांमध्ये तलाठी भरतीचे निश्चित पदे येतील. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की तलाठी भरतीचा नेमकी सिलेबस काय असणार आहे आणि परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, किती गुणांची असणार आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या टिक्कर मराठी सरळ सेवेला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुढच्या एका व्हिडिओमध्ये भेटूयात. अशीच एक छान महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन येईल. थँक्यू.